झुले उंच माझा झोका. अरे रावजी, आम्हा सुनबाईंना काही सांगावायचं आहे वाटते. हो म्हणजे आमच्या अनंताची मुंज करावयाची होती. हा तिच्या एवढेच ना, मग त्यासाठी एवढा संकोच कशासाठी? मी काढून देतो की मुहूर्त. बर, केव्हा जाताय सांगलीला? म्हणजे त्यानंतरचाच मुहूर्त काढून देतो काय? ते म्हणजे पण आम्हास निमंत्रण दडा हो, आठवणीने येऊ आम्ही सारे. काय नाही, आई म्हणत होती की आपणास सांगितले की आपण भाऊसाहेबांच्या कानावरती घालाल ही गोष्ट म्हणून. असे आहे होय? ठीक आहे, सांगतो आम्ही भाऊसाहेबांना. अरे पण रावजी, तुम्ही अजून घरीच कसे? आज दुकानावर नाही जायचे? नाही, दुकानी बसून सारखी पाठीला रग लागते ना, त्यामुळे एका माणसाच बसविले आहे दुकानात. पण मी जाणारच आहे. हो का? चांगले चालले हो. पण रावजी, पाठ चांगली रगडून घे बाबा पांडूकडून. हे असे दुखणे अंगावर काढणे बरे नव्हे काय. जा पळ पळ, मी सांगतो भाऊसाहेबांना. काही काळजी करू, जा पळ पळ पळ. अरे नारू, कधीची ती डाळ घोटतोयस? हात चालव पटापटा, भाजी करायला घ्यायची मला. आवरा. कधीचा मेला तो स्वयंपाक चाललाय. माणसाला कसा कामाचा उरक हवा हो. 2 घटकांमध्ये 25 माणसांचा स्वयंपाक करते मी, आणि तोही रुचकर. ते काय सगळा उजेडच आहे. कामची मुठभर आणि पसारा मात्र गावभर. नारळाच्या वड्या करायच्यात मला, कधीची खोळंबली मी त्याच्यासाठी. मग अजून 2 घटका तशाच थांबा. काय ना, आम्हाला टाकळे टाकून चालत नाही हो. तेव्हा आम्हाला वेळ हा लागणार. मुकाट्याने इथे शांत बसा. बेसा मिळे बेसा. काय गो, काय बघतेस अशी? अशी म्हणजे कशी? आता तुलाच माहिती हो कशी काय ते. नाही, मी विचार करत होते, तुमची ही नथ कुठली हो जाऊबाई? कुठली कुठली म्हणजे काय? हा, कुठली म्हणजे काय? कुठली म्हणजे जाऊबाई, ही नथ माधवाच्या पहिल्या बायकोची नथ आहे. अगं बाई. हो मग माहितीये मला. त्यात काय एवढे मोठे? त्यात काय एवढे मोठे? ही नथ तुमच्याकडे कशी आली? कशी म्हणजे काय? काय उडत नाही आली माझ्याकडे? माधवानी दिली हो मला. हा, शक्यच नाही. माधवाने ही नथ कोणालाही देणं शक्यच नाही. कुणालाही म्हणजे काय? हा, कुणालाही म्हणजे काय? मी काय रस्त्यावरची कोणीतरी वाटले हो का तुला? अगो, माधवाची सख्खी चुलत काकू आहे म्हंटल मी. आणि या सख्ख्या चुलत काकूच्या नवऱ्याने माधवाचे प्राण वाचवले. त्याची जाणीव आहे हो माधवास अजून. जाणीव असेल हे जरी खरे असले तरी माधव रमेशची नथ तुम्हाला देणं शक्य नाही. माझा विश्वासच बसत नाही. विश्वास बसत नाही म्हणजे काय? मी काय नथ चोरली असे म्हणायचे तूच? मी असे म्हटले का? पण तुला तसेच सुचवायचे होते. नको मला ना, मला मेलीला ही नाथच नको. घे. रमे, ती नथ उचल आणि माधवाच्या कपाटात जाऊन ठेवून ये. माधवाला येऊ देत घरी, मी त्यालाच विचारते. मग बघते एकेकाकडे. हा, बरी चांगला न्याय हो या घरचा. आधी एकाने द्यायचे आणि मग दुसऱ्याने काढून घ्यायचे. अहो, मग मी म्हणते द्यायचेच कशाला मुळात? अहो, त्यासाठी द्यायला तर हवे. हिसकावून घेण्याची पद्धत नाही हो रानड्यांमध्ये. काही करा, जातच नाही. आता तुझ्या काही डोक्यात घालू का नारू? हा, निघा नाही कोण. कामे करायला नको. न्याय इथे बसलेली. हे कसं नाही ठेवलंय आता? काहीच कळत नाही कोणाला.